देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे असा आरोप करत मुंब्रा इथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता। त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आले। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला पुरुष लहान मुलं सहभागी झाले होते। यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याप्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे, मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात शिरले। त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असं म्हणता येणार नाही, परंतु त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबित केलं जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही। या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं, अन्यथा आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिलाय। बघा, आता आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की पार्लिमेंटमध्ये जसा डेमोक्रेसीचा कत्ल होत आहे त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे। कारण 141 लोकांना सस्पेंड केलं आहे, तिथून म्हणजे पार्लिमेंटमधून सस्पेंड केलं आहे। डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची तुम्ही कशी हत्या करत आहे त्यासाठी आम्ही उभे आहे। तुम्ही असं करू शकत नाही, कारण इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री, इट इज अ कंट्री विच अबाइड्स बाय कॉन्स्टिट्यूशन। तर तुम्ही जे 141 लोकांना तुम्ही सस्पेंड केलं आहे, तुम्ही 141 लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे। त्यांच्या मागे जे लाखो लोक आहे ज्यांनी वोट करून त्यांना तिथे पाठवलं आहे, तुम्ही त्यांची जे भारतीय नागरिक आहे ज्यांनी वोट करून त्या लोकांना तिथे पाठवले खासदार बनून, तुम्ही त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे। तुम्ही पण खासदार आहे आणि ते लोक पण खासदार आहे ना, बट यू आर इन मेजॉरिटी, तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे म्हणजे तुम्ही काही पण करू शकत का? तुमचेच सारखे ते पण खासदार बनवून सेम प्रोसिजर फॉलो करून तिथे बसले तर काय म्युच्युअल रिस्पेक्ट वगैरे काहीच नाही। आता पार्लिमेंटमध्ये जिथे लॉज बनून जातात, जिथे लॉज बनतात तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनचा असा दुरुपयोग करत आहे। आम्हाला हा अजिबात मंजूर नाही आहे। आम्ही पण भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकच्या यूथ आहे आम्ही, आणि आम्हाला हा अजिबात पटत नाही आहे। आम्ही सुप्रियाताई सुळे बरोबर उभे आहे गंभीरपणे, आणि तिचे बरोबर जे लोक सस्पेंड झाले त्या लोकांबरोबर पण आम्ही गंभीरपणे उभे आहे। कारण की तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे पण तर तुम्ही काय पण करू शकत नाही। त्यांची विचारधारा आहे मला असं वाटतं अशी झाली आहे की तुम्ही प्रश्न करू नका मला, तुम्ही मला प्रश्न करणार आहे तर मी तुमच्या मागे ईडी लावणार, मी तुम्हाला टेररिस्ट म्हणणार, मी तुम्हाला सस्पेंड करणार। असं चालत नाही। तुम्हाला अपोजिशन्स नको असं वाटतं, नाहीतरी एवढा हिस्टॉरिक सस्पेन्शन आतापर्यंत कधीच झालं नव्हतं आपल्या देशात। तर हा खूप शर्मनाक गोष्ट झाली आहे तिथे, आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांचं सस्पेन्शन मागे घ्या, त्यांचं सस्पेन्शन आता कॅन्सल करा।